परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जात आहे. मी ही जिल्हा परिषद निवडणूक ही लढणार म्हणजे लढणारच आहे. ओबीसी समाजाला जो न्याय शासनाने दिलेला आहे आणि जी रचना तयार करून दिलेली आहे त्या रचनेच्या नुसार आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये टोटल 12 गावं आहेत. त्या 12 गावामध्ये ओबीसी समाजाचं कोणतंही नेतृत्व उभं राहिलं तर त्याच्या पाठीमागे योगेश जोरंगे त्याच्या पाठीमागे उभं राहायला तयार आहे. त्यासाठी मी ही निवडणूक ओबीसी समाजाच्या जो न्याय हक्क आहे त्या न्याय हक्कासाठी मी ही निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे. पण अशी पण चर्चा आहे की प्रदीप दादांनी सांगितलं की योगेश जोरंगे हे माघार देखील घेतील. काही काळ प्रदीप जोरंगेंचं हे आता काही काळासाठी चालू आहे. प्रदीप दादांच्या दबावानंतर ते माघार सुद्धा घेऊ शकतील. नेत्यांनी नेत्यांची भूमिका मांडली. माझी भूमिका जनतेसमोर मी मांडतो की मी ही निवडणूक ओबीसी समाजाला न्याय मिळावा यासाठी मी लढणार म्हणजे लढणारच आहे. तुमची पुढची भूमिका काय असेल, काय म्हणजे कशा प्रकारे तुमची रणनीती असेल, कुठला समाजाचा तुम्हाला पाठिंबा आहे, किती जनतेला तुम्हाला पाठिंबा वाटतो? ओबीसी समाजाचा तसा विचार करायला गेला तर समाज बांधव जे आहेत त्या सगळ्यांचे मला वैयक्तिक फोन या मेसेज प्रमाणे सगळ्यांनी निरोप असा पाठवलाय. ओबीसी समाजाला तुम्ही सुरुवात केलेली आहे. ओबीसी समाजासाठी तुम्ही ही निवडणूक लढावी. आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. यामध्ये कुठेतरी ओबीसी समाजाला दाबण्याचा प्रयत्न होतोय का? धनदांड्यांना उमेदवारी देऊन ओबीसी समाजावर अन्याय केला जातो असं तुम्हाला वाटतं का? ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याचा ज्यांनी निर्णय घेतला होता अगोदर ते सर्वजण त्या सर्वांशी माझी चर्चा झाली. धनाढ्याचा हिशोब केला तर आपण पैसे माध्यम या निवडणुकीमध्ये न यावं ही सर्व उमेदवारांना मी एक प्रकारे विनंती करतो. ज्यावेळेस आर्थिक दृष्टिकोनातून माणूस विचार करतो, आर्थिक दृष्टिकोनाने मग सामान्य माणसाने जो ओबीसी आहे त्यांनी निवडणूक लढावीच नाही का असा माझा जनतेला प्रश्न आहे. आत्ताची इलेक्शन ही समाज किंवा आरक्षण याच्यावर न दिसता एक धनदांडे किंवा योजना यात्रा घडवणारे, देवदर्शन घडवणारे उमेदवार यांच्या मागे लोक दिसतात अशी चर्चा आहे. परंतु एकंदरीत जे आरक्षण दिले याच्यावर कुठेतरी अन्याय होतोय का? 100% लोणीकन पेरणे गटामध्ये ओबीसीला आरक्षण होतं. ओबीसी वरती अन्याय हा 100% झालेला आहे. समजा तुम्हाला उद्या उमेदवारी नाही दिली, उमेदवारी नाकारली तर तुमची पुढची भूमिका काय असेल? मला उमेदवारी द्यावी या नाही द्यावी पण मला समाज बांधवांसाठी ह्या निवडणुकीला सामोरे जाण्याची माझी पूर्ण तयारी आहे.